जय शिवराय मित्रांनो. या आधीचा जो दुसरा व्हिडिओ मी या ठिकाणी टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये मी आपणास पहिल्यांदा सांगितलं होतं की मराठ्यांना कुणबीमध्ये कशा पद्धतीनं वर्गीकरण केलं जातं आणि वर्गीकरणची प्रोसेस पूर्ण होत असताना त्याला कायदेशीर काय बाबी आहेत, कायदेशीर आधार काय आहेत, या गोष्टी पहिल्यांदा विचारात घेतल्या जायच्या. म्हणजे GR येण्याच्या आधी आपण जेव्हा OBCचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आपण OBCचं म्हणण्याऐवजी आपण कुणबीचं म्हणूयात. तर कुणबीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी एक शासनानं एक सूचीबद्धता करून दिलेली आहे की ते कशा पद्धतीनं आपल्याला काढायचं असतं. तर पहिलं व्हायचं काय की तुम्हाला तुमचे व्यक्तिगत जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागायचे, ज्याला आपण KYC म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड ही त्या ठिकाणी लागायची. त्याच्यानंतर 7/12चे उतारा लागायचे, म्हणजे रेकॉर्ड्स ऑफ राईट्स ते असायचं. मालकाचं नाव लागायचं, सर्वे नंबर, क्षेत्रफळ किंवा महसुली जे काही पुरावे आहेत ते त्या ठिकाणी लागायचे. 8चा उतारा लागायचा, त्याला आपण खातेपुस्तक म्हणतो, किंवा मालक, हिस्सेदार यांच्या मालमत्ताचा हक्क दाखवणारी जी काही डॉक्युमेंट असायची ती त्या ठिकाणी लागायची. त्याचबरोबर फेरफारीच्या नोंदी लावायच्या, त्याला आपण म्युटेशन ऑफ रजिस्टर म्हणतो. जमीन खरेदी विक्री किंवा वारस बदल किंवा वारसा हक्क दर्शनवारी कागदपत्र त्या ठिकाणी लागायची, किंवा मेजरमेंट बुक किंवा गाव नकाशा किंवा शेतजमिनीचा नकाशा ही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी लागायचे. या सर्व कागदपत्रांवरती, डॉक्युमेंटवरती तुमचं किंवा तुमच्या पूर्वजांचं, ते कुठल्याही पिढीमधलं असू देत, तर त्याच्यावरती कुठेतरी उल्लेख, कुणबी हा उल्लेख असेल तरच तुम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र दिलं जायचं. कशाच्या आधारे? तर वंशावळीच्या आधारे. तर आत्ता जो हा नवीन GR काढलेला आहे, तर या GRने काय झालं? काहीच नाही. जी कागदपत्र तुम्हाला आता लागायची तीच कागदपत्र तुम्हाला आता पुन्हा लागणार आहेत. म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं का? तर उत्तर आहे स्पष्ट नाही. त्यामुळे सध्याच्या OBC गटामध्ये जी काही नेते मंडळी आहेत, मी नाव नाही घेणार, पण तो आहे कुठला तरी हाकलून दिलेला माणूस की तो विरोध करतो, किंवा ते नाशिकचे, येवल्याचे जे आहेत मराठा द्वेष निर्माण करणारे, तर त्यांच्या तोंडामध्ये फडणवीस साहेबांनी चांगली भरलेली चप्पल या GRच्या माध्यमातून मारलेली आहे. या GRच्या माध्यमातून त्यांचं तोंड चांगल्या पद्धतीने भरणार हे निश्चित आहे. कसं? फडणवीस साहेबांनी OBC गटाला नाराज केलं नाही का? तर आम्ही मराठ्यांना आरक्षण कायदेशीर दिलं नाही, म्हणून OBC गटाला नाराज व्हायचं काही कारण नाही. दुसरं, मराठ्यांना आरक्षण दिलं याचा गाजावाजा नाही. पण
फडणवीस साहेबांनी जे GR लागू केले त्या GRमध्ये जी सूचीबद्धता त्यांनी आणून दिली, जे रूल ऑफ डायरेक्शन्स त्यांनी याच्यामध्ये सांगितलेत, दर्शवलेत, याच्या माध्यमातून मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. तर ते कसं सोपं जाऊ शकतं? तर आत्तापर्यंत मी असेल किंवा जो कोणी समाज बांधव असेल तो कुणबीचं प्रमाणपत्र काढायला गेला, तो करायचा काय? तर तो एक ॲप्लिकेशन बनवायचा आणि तहसील कार्यालयामध्ये द्यायचा की मला एवढे माझे डॉक्युमेंट्स हवेत, त्याच्यामध्ये माझ्या पूर्वजांचे 7/12, महसुली उतारे 8, गाव नकाशा, गाव महसूलचे जे काही दस्तावेज असतात ते दस्तावेज किंवा खासरा पत्रक हे काढायचे आणि याच्यामध्ये कुठेतरी कुणबी उल्लेख असेल तर तीच कागदपत्राचा आधार घेऊन ती कुणबीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी ॲप्लिकेशन करायचे. तर या पुराव्याच्या आधारे त्यांना कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं जायचं. पण वस्तुनिहाय झालं कसं? वस्तुस्थिती अशी सांगायची की उदाहरणार्थ एका गावामध्ये 1000 कुटुंब राहतात, त्याच्यामध्ये 500 कुटुंब ही मराठा आहेत आणि 500 पैकी 100 कुटुंबांच्या या तत्कालीन दस्तऐवजामध्ये कुणबी हा उल्लेख असायचा. तर त्या अनुषंगानं त्या 100 कुटुंबांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळायचं. पण उर्वरित जी 400 कुटुंब असायची त्यांच्या कुठल्याही दस्तऐवजामध्ये कुणबी हा उल्लेख नसल्या कारणानं त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र दिल्या जात नव्हतं किंवा त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर ते नाकारलं जायचं. मग आता काय झालं नवीन? काहीच नाही. असं आत्ताचं तरी चित्र दिसून येतं. पण फडणवीस साहेबांनी काय केलं? म्हणजे संवैधानिक पद आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं? तर त्यांनी याच डॉक्युमेंटमध्ये अजून एक डॉक्युमेंट ॲड केलं. म्हणजे तुमच्या या डॉक्युमेंटमध्ये कुणबीची नोंद नाही आहे, काही हरकत नाही, तरीही तुम्ही पात्र होऊ शकतात. अशा पद्धतीनं जी आपल्या मनोजदादाच्या भाषेत सांगायचं म्हणलं खुट्टा रवणे, तर मुख्यमंत्री साहेबांनी तो खुटा रवून या ठिकाणी दिलाय. आता तो खुटा काय आहे, तो कसा काम करेल, त्याचा वापर कसा करायचा, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देतो. जय शिवराय मित्रांनो.